तर आपण विरोधातच राहणार, कुणीही संभ्रमात राहू नका, पक्षाच्या बैठकीत शरद पवारांनी मोठं वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान शरद पवारांनी एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली। तर शरद पवारांनी कोणत्याही सूचना दिल्या नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चा असताना शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलंय। शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली। या बैठकीत पवार काय म्हणाले ते पहा। आपण विरोधात आहोत, कुणीही संभ्रमात राहू नका, आपल्याला पुढे सुद्धा जोमानं काम करायचंय। पक्षाच्या आणि संघटनेच्या वाढीसाठी जोमानं काम करा, तरुणांना जास्तीत जास्त सहभागी करून घ्या। जेनझी आंदोलनानंतर तरुणांकडून अपेक्षा वाढल्यात। पक्षात तरुण आणि अभ्यासू प्रवक्त्यांना संधी दिली जाईल असं पवार म्हणाले। काही दिवसांपूर्वी शरद पवार सुप्रिया सुळेंसह पंतप्रधान मोदींना भेटले होते। त्यानंतर सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादीच्या 8 खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। त्याच दरम्यान सुप्रिया सुळे अमित शहांनाही भेटल्या। सुप्रिया सुळेंच्या कन्येच्या रिसेप्शन सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनीही हजेरी लावली। त्यानंतर पवारांचे राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाणार अशा जोरदार चर्चा रंगल्या। त्यातच पवारांनी आपण विरोधातच आहोत असं सांगितलं, त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत। साहेबांनी कुठलंही भाषण केलं नाही। तुमचं जो सूत्र आहे त्या सूत्रांनी चुकीची माहिती दिली आहे। साहेब 2 दिवस मीटिंगला होते, साहेबांनी एकही सूचना त्यांनी दिली नाही, फक्त ऐकण्याची मीटिंग होती, बोलण्याची नाही। हो, पण हा प्रश्न जेव्हा जेव्हा तुम्ही मला विचारला तेव्हा तर मी एकट्याने सांगितलं शरद पवार साहेब कुठेच जाणार नाही। कळलं? आठवतंय का तुम्हाला? माननीय शरद पवार साहेब हे सदैव आमच्याबरोबर राहतील। इंडिया ब्लॉकचे नेते आहेत, ते महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आहेत, ते कुठे जाणार नाहीत। त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे लोक करतायत। आपल्या पक्षातील लोक विचलित होऊ नये तोपर्यंत मला वाटतं त्यांना पक्ष संघटनेचं काम एक दिलानं करावं अशा प्रकारची भूमिका असू शकते। परंतु ज्या वारंवार भेटी या ठिकाणी सुरू आहेत त्यावरून मला वाटतं पवारसाहेब करायचं एक असेल की दाखवतात वेगळं। आतापर्यंतचा त्यांचा पूर्वानुभव आपल्या सगळ्यांना